PSI 2020चा रिझल्ट 5 मार्क्सने गेला. मला क्वालिफाय असल्यामुळे मी थोडा डल राहिलो. रिझल्ट माझं नाव पाहिलं, माझं रिझल्टमध्ये नाव नव्हतं. त्या दिवशी सकाळी 7 वाजता लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास चालू केला. माझ्याकडे आहे ना, मी करू शकतो. तर कधीच असं म्हणत नव्हतं की मी MPSC करेल. पहिल्यांदा जी लायब्ररी जॉईन केली असेल ती HVDS लायब्ररी. ही लायब्ररी सोडून मी कुठंच गेलेलो नाही. वरती बसायला कोणालाच परमिशन नसायची. पहिली टेरेसवर बसायला कोणाच ती रूम सेपरेट, माझ्यासाठी एक रूम सेपरेट करून दिली होती. म्हणजे 2020 मी फर्स्ट मेन्स दिली. मला त्यात मार्क्स होते 73 मार्क्स होते. 100. हां, 2022च्या मेन्सला मला 78 मार्क्स होते. 2023च्या मेन्सला मला 83 मार्क्स होते आणि 2023च्या क्लर्कच्या मेन्सला मला 87 मार्क्स होते. की तुमचा चेहरा फार हसका आहे, कधी टेन्शन येत नाही तुम्हाला? म्हणजे खूप मोठ्या वेटिंग पिरियड नंतर रिझल्ट लागलेला आहे फायनल. आणि महाराष्ट्रातून प्रशांत दांगट, जे आपल्या HVDS स्पर्धा परीक्षा केंद्राचे धडाडीचे आणि एकदम ॲग्रेसिव्ह आणि मन लावून अभ्यास करणारे असे विद्यार्थी आहेत, त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्याबद्दल प्रथमतः मी टाळ्या वाजवून तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. सर्व HVDS परिवाराच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर HVDS स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक श्री नीरव दा सर यांना मी 2 मिनटं विचारतो की सर, तुम्हाला काय वाटतं, कशी फिलिंग आहे आजच्या दिवसाची? कारण PSIचा रिझल्ट हा महाराष्ट्रात खूप तमाम डॅशिंग रिझल्ट आहे. म्हणजे IASचं जेवढं सेलिब्रेशन नाही आहे तेवढं तुम्ही बघितलं असेल PSIचं सोशल मीडिया असेल किंवा आपण म्हणूयात की वेगवेगळे न्यूज चॅनल्स असतील, तिकडे सर्व PSIचा धुमाकूळ आहे. तर तुम्हाला कसं वाटतं? पहिले तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की कुठलीही एक्झाम ही छोटी एक्झाम नसते आणि त्या एक्झामला तुम्ही जर तेवढ्या महत्त्व दिला तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आणि आपल्याकडचे जे PSIचा रिझल्ट आहे तो नेहमीच आपला 15-20 विद्यार्थी तर आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामधनं असतात. तसंच ह्यांनी पण ती जी आपली ट्रॅडिशन आहे ती कंटिन्यू ठेवलेली आहे. आणि आज मी ह्यांना हेच सांगू इच्छितो की एक म्हणजे तुम्हाला आता जबाबदारी घ्यायची आहे की पुढचे जे आपले विद्यार्थी आहेत जे झाले नाहीत क्लिअर, तर त्यांना चांगलं मार्गदर्शन देऊन, त्यांना मोटिवेशन देऊन ते कसे पुढच्या एक्झामला पास होतील लवकरात लवकर. कारण की जेव्हा आपला रिझल्ट येत नाही तर आपली जी सिच्युएशन असते, आता तुझा रिझल्ट मागच्या झाला नव्हता, बरोबर आहे का नाही, तर तुझी सिच्युएशन काय होती, घरच्यांची सिच्युएशन काय होती, आईबाबांच्या डोळ्यात कुठं ना कुठं अश्रू असतील, त्यांचे पण अशा अपेक्षा असतील. तर तो काळ आपण न विसरता आपण आता आपले जे काही मित्र झाले नाही पास, त्यांना जर आपण थोडा बूस्ट दिलं, मोटिवेशन दिलं, राईट गायडन्स दिलं, तर नक्की त्यांचा पण रिझल्ट पुढच्या वेळेस येईल. तर त्याची एक तुम्ही शाश्वती इथं दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला फक्त अधिकारी नाही बनायचं, तर अधिकारी कसं बनायचं आहे, स्वच्छ आणि कार्यक्षम. तर आपण अधिकारी बनलो कशाला आहोत की आपल्याला समाजाची सेवा करायची आहे. तर ते पण एक गोष्ट जी तुमची आहे, तर तुमचं आता ते तुम्ही रोल मॉडेल आहात. तुम्ही आता तुम्हाला सगळीकडे प्रोग्रामला वगैरे बोलवणार आहेत, तर तुम्ही ते नेहमी लक्षात ठेवा आणि समाजात ते चांगले आपले जे आज व्हॅल्यूज आहेत तर ते तुम्ही जोपासा आणि लोकांची मदत करा आणि ज्याने आपला समाज, आपला देश हा वरतीच येईल, असं मला सांगू इच्छितो मी आज. दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे सर, की HVDS स्पर्धा परीक्षा केंद्राकडे आत्ता PSI फॅक्टरी म्हणून बघितलं जातं. जसं की रिसेंटली 2-3 रिझल्टचा एक्सपिरियन्स असेल, ज्यामध्ये अजय कळसकर जे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, किंवा भोसले असते निर्मल कुमार जे 2nd रँकने उत्तीर्ण झाले, आणि जवळपास आत्ता प्रशांत दांगट सर आहेत जे 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे पहिल्या 10मध्ये कुठेतरी HVDS स्पर्धा परीक्षा केंद्र याचं नाव झळकतच असतं. तर त्याबद्दल तुम्हाला काय, म्हणजे इंटरनली सॅटिस्फॅक्शन किंवा विद्यार्थ्यांना असं देण्यासारखा काय संदेश आहे? नाही, विद्यार्थ्यांना तो संदेश आहे की फक्त तुम्ही हे व्हिडिओज बघून बिलकुल पण स्पर्धा परीक्षेकडे येऊ नका. ह्याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे. मी प्रशांतची मेहनत बघितलेली आहे आणि तो हसता हसता ती मेहनत केलेली आहे. तुम्हाला जर 10 ते 12 तास अभ्यास करण्याची तुमच्यामध्ये जर कुवत असेल, तुमची जर मनाची तयारी असेल, मानसिक आणि शारीरिक तयारी असेल, तरच इकडे या. आणि अभ्यास नंतर पण तुमचा जो जॉब आहे तो सोपा नाही आहे. तर फक्त रील, मोटिवेशन व्हिडिओ बघून बिलकुल येऊ नका. HVDS स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये एक गोष्ट चांगली काय आहे, फॅक्टरी का झालेली आहे, कारण की हेच लोक आता पुढची पिढी घडवणार आहेत आणि इकोसिस्टम झालेली आहे. आता जो इथं अभ्यास करायला येणार तर त्याला माहिती इथं प्रशांत दांगट बसायचं, त्याला एक पिअर प्रेशर राहते दुसरं, की बाबा हा कसा अभ्यास करायचा, हा मोबाईल करायचा का, हा सकाळी 6 वाजता लायब्ररीत यायचा का, 6:30ला लायब्ररीत यायचा का. तर ह्याच्यामुळं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली पोरं पास होणार आहेत आणि आपला रिझल्ट चांगला येणार आहे. तर ती गोष्ट आहे. पण जे फक्त व्हिडिओ आणि मोटिवेशन बघून येणार आहेत तर त्यांना एक सूचना देऊ इच्छितो की अवघड आहे मेहनतीला. देर इज नो शॉर्टकट. हार्डवर्क इज द ओनली यू कॅन से शुअर शॉर्ट वे फॉर सक्सेस. ही HVDS स्पर्धा परीक्षा केंद्रात तुम्ही आले तर तुम्हाला एक पूर्ण इकोसिस्टम मिळते. तुम्हाला इथे बेस्ट ऑफ द बेस्ट अभ्यासिका आहे
तर ती अभ्यासिकाचा तुम्हाला फायदा होतो, इथं डिस्कशन स्पेस भेटतं तुम्हाला. त्यानंतर असे विद्यार्थी आहेत जे पुढच्या विद्यार्थ्यांना गाईड करतात. त्यानंतर तुम्हाला जे टेस्ट सिरीज वगैरे असेल तर टेस्ट सिरीजचा फायदा भेटतो. सारथी बार्टी या सगळ्या वेगवेगळ्या स्कीमचे विद्यार्थी इथं असल्यामुळं तर एक कॉम्पिटिशनची जाणीव पण आहे. आपण PSI बाकीच्या सगळ्या परीक्षांसाठी पण यावेळेस मॉक इंटरव्ह्यूज पण घेतलेले आहेत. तर मॉक इंटरव्ह्यूला बेस्ट ऑफ फॅकल्टी आहे आपल्याकडं. IP सिंग सर सारखे सर आहेत किंवा चांगले आपले इंटरव्ह्यूचं पॅनल आहे. सतीश पाटील सर आलेले होते आपल्याकडं विद्यार्थ्यांना गायडन्स देण्यासाठी. तर पूर्ण एक कॉम्बिनेशन आहे. आपलं जे पुणे गुजराती केळवणी मंडळ हे ट्रस्ट आहे तर त्यांचं एकच विजन आहे की विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते त्यांना पुरवा आणि जास्तीत जास्त अधिकारी आपल्या या बिल्डिंगमधनं घडले पाहिजे. आणि जसं मी सकाळी पण सांगितलं की आता या सेंटरमधनं राईट फ्रॉम IAS, फॉरेन सर्व्हिस, IPS ते क्लर्क लेवलला, PSI, STI, ASO, राज्यसेवामध्ये सगळ्या लेवलला आज फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर आपल्या पूर्ण जगात आपले अधिकारी HVDSA स्पर्धा परीक्षाचे आहेत. आणि ह्याच्यामागे खरं यश जे आहे ते फक्त आणि फक्त मी म्हणेल की विद्यार्थ्यांचं आहे. आणि विद्यार्थ्यांमुळं हे यश येतं आहे, त्यांची मेहनत आहे. आपण त्यांना सपोर्ट फक्त देत आहोत असं आहे. आता आपण जस्ट बोलूयात IP सिंग सर. धन्यवाद. सगळ्यात पहिले मी प्रशांतचा हार्दिक अभिनंदन करतो की इतकी मेहनत करून, इतकी कष्ट करून महाराष्ट्रात 6वा रँक आणलं म्हणजे इट इज नॉट अ मीन थिंग. जसं मागच्या वेळी मनू बाकेरनी सिओल ऑलिम्पिकचा लॉस झाला होता आणि इथं त्यांनी इतकं मोठं कामगिरी केली, तसं यांनी केलेलं आहे. खूप छान. आणि याच्यामुळे आणखी जी आपली मुलं घरी बसून अभ्यास करताय किंवा दुसरीकडे अभ्यास करताय आणि त्यांना असं वाटतं की आपल्या हातून यश हुलकावणी देतोय, तर फेल्युअर इज नेवर फायनल. आपल्याला नेहमी लढायचा असतो आणि लढल्यानंतरच आपल्यानंतर विजयाची पताका पुरं फडकवता येणं शक्य आहे. मी सगळ्यांना म्हणणार की गिव्ह युअर बेस्ट. आणि हे अप अँड डाऊन हे आयुष्याचा पार्ट आहे. कारण की आपला हार्टबीट जरा स्ट्रेट झाला तर आपण मरून जाणार. हार्टबीट कसं वरती खाली असतो तसं आपल्याला आयुष्यातसुद्धा असं वरती आणि खाली खूप आपले अनुभव येत असणार आहे. त्यांच्यापासून शिकून आपल्याला पुढे जायचं असतो. आणि मी नीरव सरांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांनी इतका छान इथं सिस्टम केला आहे पूर्ण की आता सगळीकडे इथं PSI घडवणारी की PSIपासून तर UPSC मेन्सपर्यंत आणि इंटरव्ह्यूपर्यंत जी फॅक्टरी म्हणून पुढे नाव लोकात येत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि बाकी मुलांना सुद्धा म्हणणार गिव्ह युअर बेस्ट. जे सरांनी ते सांगितलं की रील्सवर त्यांच्या मागे न जाता आपण आपला रोल असा ठेवायचा की आपल्यावर लोकांनी रील तयार केले पाहिजे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि प्रशांतचं पण अभिनंदन, नीरव सरांचं अभिनंदन आणि सगळ्या टीमचं अभिनंदन. कारण की यशाच्या मागे खूप सारे लोक असतात. त्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्याची वाट बघताय, ज्या सत्कार मूर्तीची, ज्यांना आपण बोलणारच आहोत त्यांच्याकडनं टिप्स तर घेणारच आहोत, ते माझी जबाबदारी आहे. तर पहिला मुद्दा की तुमचा चेहरा फार हसका आहे. कधी टेन्शन येत नाही तुम्हाला? तेच म्हणते मी. म्हणजे असं टेन्शन पहिलं हसणं म्हणजे हसणं तुमचा स्वाभाविक गुणधर्म आहे. पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा असा विचारायचा आहे मला की काय तुमचे का म्हणजे असं कुठं आले हे म्हणजे जनरेट होत असताना तुमच्याकडे प्री गेली तुमची, कधी कधी मेन्स गेली, कधी कधी फायनल सिलेक्शन गेलं, याच्यानंतरही हे हसका चेहऱ्याच्या मागचं रहस्य काय आहे? मी फक्त एकच विचार करतो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण आपल्या आयुष्यात एकच गोष्ट ही परमनंट नसते. आपल्याला समजा एक अपयश आलं, त्यापासून आपण शिकायचं आहे. हे अपयश म्हणजे आपण काय म्हणजे संपलो असं नाही. कारण फेलर ही म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही त्याच्यातून नवीन काहीतरी शिकायचं, बाबा हा याच्यापेक्षा आपण चांगलं काहीतरी करणार आहे. आपल्याला नाही, आपण समजा नाही मी PSI चालू तर याच्यापेक्षा मला चांगलं काहीतरी भेटणार आहे. हे माझं त्यामागचं जसं मी कधीच असं रिग्रेट पश्चाताप करून घेत नाही की बाबा हे जेव्हा माझा PSI 2020चा रिझल्ट 5 मार्क्सने गेला, मला म्हणजे अगोदर खूप वाटायचं की मी PSI फिक्स होणार. पण ते अगोदर ग्राउंड क्वालिफाय होतं, नंतर 100 झालं. त्यामुळं मग क्वालिफाय असल्यामुळे मी थोडा डर राहिलो. ती माझी चुकी आहे. पण त्यानंतर तो माझा रिझल्ट गेला. म्हणजे आज रिझल्ट लागला आहे. मी रिझल्ट माझं नाव पाहिलं, माझं रिझल्टमध्ये नाव नव्हतं. मी आलो, मुलांबरोबर सेलिब्रेशन केले, नाचलो, येतं फुल नाचलो. आणि मागच्याच वर्षी म्हणजे 1 वर्ष झालं त्या रिझल्टला. खूप नाचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास चालू केला. ओके. त्यामुळं मी म्हणजे असा विचार नाही केला तर ठीक आहे तर आता संपलो, मी 10 दिवस गॅप घेतो, असं नाही. माझ्याकडे आहे ना, मी करू शकतो. माझ्या फक्त एकच की माझ्या स्वतःवरती माझा खूप विश्वास आहे. म्हणजे मी ठरवलं ना मी हे करणार तर मी हे करतो म्हणजे करतोच. सर्वप्रथम मी म्हणजे जेव्हा मी MPSCची म्हणजे माझ्या अगोदर कधीच असं म्हणत नव्हतं की मी MPSC करेल. मी टीचिंग करायचो, 4 वर्ष मी टीचिंग केलेलं आहे. त्यानंतर मग असं मनात आलं की आपण म्हणजे एकदा सहज अशी एक्झाम दिली आणि काय 42 मिनिट लागलं होतं, मला 41 मार्क्स होते. मी असं मग मित्राला विचारलं, मग त्याने मला सांगितलं असं
त्या मग माझ्या मनात आलं चायला मी जर अभ्यास केला, म्हणजे तेव्हा अभ्यास केला नव्हता, अशीच एक्झाम दिली, मी जर अभ्यास केला तर 100% मी MPSCमधून एक्झाम क्रॅक करणार. मग मी पहिल्यांदा जी लायब्ररी जॉईन केली असेल ती HVDSA लायब्ररी, ही लायब्ररी सोडून मी कुठंच गेलेलो नाही. म्हणजे 2019ला मी ह्या लायब्ररीमध्ये आलो. ह्या लायब्ररीमध्येच मला म्हणजे निरवदा सर असेल आणि बाकीचा पूर्ण स्टाफ म्हणजे यांनी फॅमिली तुम्हाला इथे भेटली. यांनी मला खूप मदत केली. मग स्टार्टिंगला मी ॲडमिशन घ्यायचो, नंतर हे माझ्याकडे म्हणजे हे स्टाफ एवढं म्हणजे मी यांच्याबरोबर खूप बॉन्डिंग वगैरे, त्यांना पण समजलं हा मुलगा हा काय ते करू शकतो. म्हणजे हे जे मुलं होतकरू आहे म्हणजे काय तर बाबा त्यांच्यात करण्याची इच्छा आहे, म्हणजे यांना सुद्धा म्हणजे असं नाही की त्यांच्या मागं तुम्ही फी दिलीच पाहिजे, ते त्यांना सहकार्य करतात. म्हणजे माझ्याकडं म्हणजे निरोधा सर असेल, अवधूत सर असेल, नरेन असेल, हे श्रवण, दत्ता, हे पूर्ण स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टी, कधी आम्ही बाहेर आवाज वगैरे करत असेल तर कधीच असं हे नाही, कारण मी कारण मला म्हणजे वरती बसायला कोणालाच परमिशन नसायची. पहिली टेरेसवर बसायला कोणालाच मी कायद्याचं डिस्कशन वरती मुलांना घेऊन मी कायद्याचं डिस्कशन, ती रूम सेपरेट, माझ्यासाठी एक रूम सेपरेट करून दिली होती. म्हणजे खूप मदत केली यांनी मला. फक्त खूप धन्यवाद सर त्याबद्दल. अतिशय खरं तर सर्वजणच भावनिक झालेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीमध्ये सपोर्टिव्ह सिस्टीम खूप महत्त्वाची असते. सर तुम्ही जे आत्ता भावनिक मेसेज बघितला विद्यार्थ्यांकडनं, असे भरपूर मेसेज तुम्हाला येत असतील, पण या भावनिक मेसेजबद्दल तुम्हाला काय बोलायचं सर? ह्याचं म्हणजे मी म्हणाल की आपलं जे ट्रस्ट आहे पुन्हा गुजराती केवणी मंडळ, तर त्यांनी कधी आपल्याला असं विचारलं नाही की बाबा प्रॉफिट किती आहे, पैसे किती आहे. तर आपल्याला नेहमी असं फक्त विचारलं त्यांनी की तुमचा रिझल्ट काय आहे, ओके, किती तुमचे PSI पास झाले, किती IAS झालेले आहेत, किती IPS झालेले आहेत. म्हणजे आपल्याला त्या पैशाचा कधी प्रेशर नाही आहे. म्हणून आपण विद्यार्थ्यांना किंवा एकंदरीत तुम्ही जर इथं आला आणि तुम्ही एक सिस्टम बघितली तर सगळे फॅमिलीसारखे राहतात, बरोबर आहे का नाही? तर हा एक जो आपला वेगळेपण आहे, तर तो आपण कुठं ना कुठं आपली जी शक्ती आहे आपल्या ट्रस्टमुळं, आपलं 100 वर्ष आता होतं त्या ट्रस्टला. 1926 साली आपला पुन्हा गुजराती केवणी मंडळ हे स्थापित झालेलं आहे. तर सर्व जे पदाधिकारी आहेत, ते जे सेक्रेटरी मन्यार सर असतील किंवा चेअरमॅन आपले राजेश शाह सर असतील, तर त्यांचं नेहमी आपल्या मागे एक पाठबळ आहे, सपोर्ट आहे, सर्वांचा सपोर्ट आहे. आणि त्या सपोर्ट त्याशिवाय होत नाही. विद्यार्थ्या पण सर एकंदरीत सपोर्ट असणं ही एक पहिली बाजू आहे. आणि दुसरं बाजू की फील्डवरती येऊन विद्यार्थ्यांमध्ये एवढं मिसळणं, विद्यार्थ्यांना एवढं आपुलकीने जवळ करणं आणि त्यांच्यामध्ये नातं निर्माण करून त्यांच्याकडनं आउटपुट काढणं आणि त्यांच्याकडनं तो मेसेज ऐकणं, ही खरंच खूप भाग्यवान बनण्यासारखी गोष्ट आहे. याच्याबद्दल काय वाटतं? कारण तुमचाही रोल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी खूप सोपं आहे की आपण असं कधी ठेवलंच नाही की बाबा आपण टीचर आहोत, आपण स्वतः विद्यार्थीच आहोत आणि आपण या सगळ्या फेज थ्रू गेलेलो आहोत, बरोबर आहे का नाही? तर ते महत्वाचं आहे की तो तुमचा पण स्ट्रगल असेल. आज मी इथं बसलोय म्हणजे मी काय खूप महान लागून गेलो असं नाहीच आहे ना. मी पण यांच्यासारखंच होतो, मी पण अभ्यास करत होतो, मला पण तेव्हा अडचणी होते. तर ते सगळे आपले दिवस आठवत आहेत आपल्याला अजून. म्हणून आपण ते जर नेहमी लक्षात ठेवून विद्यार्थ्यांशी संपर्क साधला तर मग नेहमी एक विन विन सिच्युएशन होत राहते, बरोबर आहे. कधी मला त्यांच्यावर स्ट्रिक्ट व्हायला लागतंय, कधी लूज राहायला लागतंय. पार्ट म्हणून तो स्ट्रिक्ट होणं गरजेचं आहे, कारण त्यांना ती सवय लागणं गरजेची आहे. आणि त्या विद्यार्थ्यांमुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. अगदी अतिशय डाऊन टू द अर्थ असा मेसेज सरांनी दिलेला आहे की सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यात राहून विद्यार्थी परिवर्तन असेल किंवा रिझल्ट आणता येतो, याचं एकदम ज्वलंत उदाहरण आहे आपल्याकडे. की कंबाईन 2024 मला करायची आहे, ओके, विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, तर काय काय माझ्याकडे 2 मिनिटामध्ये ब्रीफ प्लॅनिंग असलं पाहिजे? म्हणजे तुम्ही म्हणजे डेली 12 तास 14 तास अभ्यास केलं पाहिजे असं नाही. तर तुम्ही जेव्हा पण अभ्यास करणार, जेव्हा तुमचं मन प्रसन्न पाहिजे, तुम्ही त्या म्हणजे जेव्हा अभ्यास करणार तेव्हा तुमचं लक्ष फक्त तुमच्या अभ्यासाकडे पाहिजे, बाकी कोणत्याच गोष्टीकडे तुमचं लक्ष नाही पाहिजे आणि पूर्ण फोकस नाही करा. म्हणजे फोकस फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. दुसरा इम्पॉर्टंट मला सांगा सर, 1 बाय 1 आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. दुसरा इम्पॉर्टंट सांगा, मटेरियल किती असलं पाहिजे? भले भरपूर बुक घेणारे सुद्धा विद्यार्थी आहेत, 10 बुकमध्ये पास होणारे सुद्धा आहेत, 2 बुकमध्ये सुद्धा पास होणारे विद्यार्थी आहेत. तर बुकबद्दल सांगा एक ज्वलंत उदाहरण की किती बुक लागतील बुक म्हणजे मला पास करायचं? MPSC म्हणजे जे तुम्ही रेफरन्स बुक वापरणार त्याच्यातलं माझं मत असं नाही, कारण मी जसा अभ्यास केला मी काय केलं, एकच बुक रेफर केलं. एकच बुक, एका विषयाला एक बुक्स आणि नोट्स त्याच्या संबंधित त्याच्या काही असन त्या मायक्रो नोट्स, म्हणजे जे पुस्तक आहे का तेच मी त्या विषयाचं पुस्तक व्यवस्थित रिपीट रिव्हिजन. कारण 2 नंबरचं मी पॉईंट सांगतो की रिव्हिजन हे बेटर दॅन, सगळ्यात महत्त्वाची असते ती रिव्हिजन. जेवढे तुम्ही रिव्हिजन करणार तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये. मला एक दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा विचारायचा आहे की प्री मेन्स
आणि इंटरव्ह्यू, फक्त PSI साठी इंटरव्ह्यू आहे, बाकी टायपिंगचं आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. तर प्री आणि मेन्समध्ये जे नवीन सब्जेक्ट असतात, मराठी इंग्लिशबद्दल तुमचे चांगले मार्क गणले जातात महाराष्ट्रामध्ये. 6वा रँक मिळवणं म्हणजे सर इट्स नॉट जोक. तर त्यामध्ये तुम्ही मेन्सला जी लिडिंग केलेलं आहे त्याची स्ट्रॅटेजी काय होती, 1-2 मिनिटामध्ये तुम्ही सांगू आता शकाल? मी मराठी सगळे आता मराठी इंग्लिशसाठी मी कोणता पण म्हणजे कोणताच आतापर्यंत मी एक पण क्लास लावला नाही. हा. हे जे सगळं केलं ते सेल्फ स्टडीवरती केले. बरं, ओके, म्हणजे मी जेव्हा पण मराठी करतो, मुलं आजकाल काय करतात, जे करतात ते घोकंपट्टी करतात, म्हणजे अंडरस्टँडिंग न करता पाठांतर करण्याच्या मागे लागतात. म्हणजे मराठी इंग्लिश असे सब्जेक्ट एकदा का तुम्ही अंडरस्टँड झाला तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही 1 वर्ष अभ्यास केला नाही, 1 वर्षाने तुम्ही एकदा तरी वाचलं तर तुम्हाला मार्क्स आहे तेवढेच येणार आहे. माझे 2020ला म्हणजे 2020ला मी फर्स्ट मेन्स दिली, मला त्यात मार्क्स होते 73 मार्क्स होते. 100 पैकी. हां, 2022च्या मेन्सला मला 78 मार्क्स होते, 2023च्या मेन्सला मला 83 मार्क्स होते आणि 2023च्या क्लर्कच्या मेन्सला मला 87 मार्क्स होते. म्हणजे हे मराठी इंग्लिशचं माझं म्हणजे रिव्हिजन, कारण मी इंग्लिशचे जे बुक्स आहेत, मराठीचे जे बुक्स आहेत, रिव्हिजन 10, 15, 20 वेळा, की जेवढा वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे आणि रिपीट आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघायचे. ओके, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असेल, मराठी इंग्लिशचं मॅक्झिमम रिव्हिजन असेल, मिनिमम बुक्स असतील, या सर्व गोष्टी तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की सर तुमचं खरं तर मी एक मित्रही आहे तुमचा जवळचा, आणि त्यामुळे मित्र जवळ आहे आणि मित्राबद्दल एक वेगळी आपुलकी आहे, आमचं नातं वेगळं आहे आणि आपला दररोजचा फार दिवसाचा सहवाससुद्धा आहे. मला दुसरा एक वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. वैयक्तिक म्हणण्यापेक्षा तो सार्वजनिक आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात ती शंका आहे की ज्यांनी नापास झालं त्यांचं काय, त्यांनी काय करावं? आता कारण एकूण तुम्ही 5000 सिलेक्ट झाला, प्री मेन्सला तुम्ही 10,000 गेला होता, पण आता फायनल तुम्ही 603च बाहेर निघालेला आहात, तर बाकीच्या लोकांचं काय? फक्त त्यांना म्हणून की तुम्ही तुमचा जो तुमच्यावरती जो विश्वास आहे तो तुम्ही कमी होऊन नका, म्हणजे ज्या होप्स असतात का त्या लूज होऊ नका, गिवअप करायचं नाही. जोपर्यंत तुम्ही जे ह्या क्षेत्रामध्ये ज्यासाठी आलेत ना, जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. तुम्ही लढत जा, एक ना एक दिवस तुम्हाला नेमकी तुम्ही तुमच्या यशाला गवसणी घालणार आहे. ओके, थँक्यू. अतिशय डोंट गिवअपचा मेसेज दिलेला आहे सरांनी जाता जाता. आणि सरांना पुन्हा एकदा HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.